नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 22 जून 2026. आज आपण पोलीस भरती आणि तलाठी भरतीत येणारे संभाव्य क्वेश्चन म्हणजे आज आपला चौथा दिवस आहे 2026 आणि 27चा. आपण अभ्यास करणार आहोत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. आज आपल्याला दररोज संध्याकाळी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला लेक्चर बघायला मिळतं. त्यामुळे दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्ही लेक्चर बघू शकतात आणि पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये येणारे प्रश्न आपण अभ्यास होतो. आजचा आपला पहिला प्रश्न म्हणजे आज आपण पहिल्यांदा आपण काय बघतो, जो दिवस आहे त्या दिवसाचं काय महत्त्व आहे ते बघतो. आज आपला आहे वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे आणि वर्ल्ड कॅमेल डे, म्हणजे जागतिक वर्षावन दिवस आणि जागतिक उंट दिवस. तर आता वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे हा का पाळला जातो, त्याचं महत्त्व का असतं, तर वर्षवनाचे महत्त्व आपल्या माणसांना कळावे किंवा वर्षवनाच्या महत्त्वाची माणसांना जागरूकता व्हावी आणि ते जागरूकता होऊन झाडे लावावी, पर्यावरण वाचवावे, या गोष्टीसाठी आपण ते करत असतो, म्हणजे सेव्ह द अर्थ आणि ते. आणि आता वर्ल्ड कॅमल डे म्हणजे उंटाचे महत्त्व काय. उंट हा एक वाळवंटातला एक शिप आहे, म्हणजे आपण जे काय जहाज म्हणू शकतो ते वाळवंटातला जहाज उंटाला आपण बोलू शकतो. तसंच उंट हा वाहतुकीतला एक महत्त्वाचा वाळवंटामधला एक महत्त्वाचा ते असतो. त्याला पण सेव्ह करणं, त्याची जबाबदारी ठेवणं हे आपलं काम आहे. तसंच वर्ल्ड रेन फॉरेस्टची थीम काय, तुमच्या अंतरातलं जंगल हे बघणं हे तुमची थीम आहे. इंग्लिशमध्ये द फॉरेस्ट विथ इन यू ही थीम आहे. जर आता या 22 जूनबद्दल जे काय प्रश्न येणार आहे, वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे आणि वर्ल्ड कॅमल डे कधी मानला जातो, तर 22 जून रोजी. त्याची थीम काय आहे, द फॉरेस्ट विथ इन यू, तुमच्या अंतरातले ते. आणि कॅमलमधलं काय केलं जातं, कॅमल द शिप ऑफ द डेझर्ट, हा आपला महत्त्वाचा पॉईंट आपल्याला येऊ शकतो पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, गोदावरी, ब्रह्मपुत्रा, गंगा, नर्मदा. मित्रांनो एक लक्षात राहू द्या, हा आपला मॅप आहे. इकडं कोणता आहे, बंगालचा सागर, बंगालचा उपसागर. आणि इकडं काय कोणता आहे, अरबी समुद्र. ज्या काय सगळ्या नद्या इकडं येऊन मिळतात बंगालच्या उपसागराला, त्या सगळ्या कोणत्या असतात, पूर्ववाहिनी. आणि ज्या काय इकडे येतात त्या काय असतात, पश्चिम वाहिनी. आता आणखीन एक प्रश्न विचारला जाईल, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या कोणत्या, तर पूर्ववाहिनी नद्या असतात. बंगालच्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी असतात. तर गोदावरी, ब्रह्मपुत्रा आणि गंगा या कोणत्या नद्या आहेत, पूर्ववाहिनी नद्या आहे. पूर्ववाहिनी म्हटलं तर बंगालच्या उपसागराला. आणि नर्मदा ही कोणती नदी आहे, पश्चिम वाहिनी. ती कुठं मिळते, अरबी समुद्राला मिळते. सागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे, उजनी धरणाचं, कोयना धरणाच्या, भिसे धरणाच्या, यापैकी नाही. तर यापैकी नाही आहे मित्रांनो. सागर हे जायकवाडी धरणाचं नाव आहे. वाडी धरणाचे नाव आहे, जायकवाड धरणाचे नाव आहे नाथसागर. पुढचा प्रश्न आहे आणखीन, जायकवाडी धरणाला नाथसागर का म्हटलेलं आहे, कारण जायकवाडी धरणाचं नाथसागर नाव का दिलेलं आहे, जायकवाडी धरण हे पैठण जवळ आहे. पैठण हे कोणत्या संताचं गाव आहे, एकनाथांचं गाव आहे किंवा एकनाथ महाराजांची समाधी आहे. तर त्या एकनाथांच्या नाथावरून ते जलाशयास काय नाव दिलेलं आहे, समुद्र जलाशय नाही येणार, धरणाच्या जलाशयात काय नाव दिलेलं आहे, नाथसागर असं नाव दिलेलं आहे. मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे, स्वानिया, सोमालिया, आर्मेनिया, अर्जेंटिना. कोणत्या देशाची राजधानी आहे, सोमालिया. ऑप्शन क्रमांक 2 सोमालिया. आता मित्रांनो सोमालिया हा देश कुठे आहे,
हे तुम्ही आम्हाला सांगू शकतात? सोमालिया देश हा अरब कंट्रीमध्ये येतो का आफ्रिका खंडात येतो? हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? केनिया, इथिओपिया, बल्गेरिया, सोमालिया. तर कोणता नाही मित्रांनो? तो बल्गेरिया. आता तुम्हाला सोमालियाचा कोणत्या खंडात येतो? तो आफ्रिका खंडात येतो. केनिया, इथिओपिया आणि सोमालिया हे तिन्ही बी देश आफ्रिका खंडात येतात आणि बल्गेरिया हा युरोप खंडात येतो. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणतं? महाराष्ट्र, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश. तर कोणते मित्रांनो? उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असतानाही देखील आपल्याला दिसतो, याचा कारण प्रकाशाचे परावर्तन होते या अपवर्तन होते, की अपसरण होते, की अवशोषण होते? तर काय होते मित्रांनो? प्रकाशाचे अपवर्तन होते. ऑप्शन क्रमांक 2. आता प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? पृथ्वीच्या वातावरणाच्या सूर्यकिरणामुळे अपरिवर्तन होते, त्यामुळे सूर्य प्रत्यक्षात खाली असताना दिसतो आपल्याला. म्हणजे जे काय पृथ्वीवरचे वातावरणातले सूर्यकिरण आहे त्याचे परावर्तन होते आणि आपल्याला सूर्य हा खाली दिसतो. त्याच्यामुळे सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना आपल्याला दिसतो असं वाटतं. ते काय असतं? प्रकाशाचे अपवर्तन. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, महात्मा फुले. तर कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? 1919. आता 1919 या वर्षी केली. आता 1919 वर्षीचे महत्त्वाचे घडामोडी म्हणल्यावर जालियनवाला बाग हत्याकांड, दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती, तिसरं कोणतं आहे? रयत शिक्षण संस्थेची स्थापना, पुन्हा भारत अधिनियम, / 1919 या 4 महत्त्वाच्या घडामोडी राहील लक्षात सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या भारत सरकारची बँक म्हणून कोणत्या दिवसापासून कार्यरत आहे? 1 एप्रिल 1935, 15 ऑगस्ट 1947, 1 जानेवारी 1949, 26 जानेवारी 1950. 1 एप्रिल 1935 पासून कार्यरत आहे. ती कोणाच्या अंतर्गत RBIची स्थापना झाली होती? भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना 1935च्या कायद्याच्या अंतर्गत झाली होती. खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांना प्लॅस्टिक मनी म्हणतात? डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, चलनी नोटा. तर कशाला म्हणतात? क्रेडिट कार्डला. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर कारण ते प्लॅस्टिकपासून बनवलेलं क्रेडिट कार्ड असतं आणि त्यामुळे त्याला प्लॅस्टिक मनी म्हणून संबोधलं जातं. जर निळा म्हणजे हिरवा, हिरवा म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा, काळा म्हणजे लाल, लाल म्हणजे तपकिरी, तर दुधाचा रंग कोणता? आता पांढरा, पिवळा, तपकिरी, हिरवा. दुधाचा रंग कोणता असतो? पांढरा असतो. आता त्याच्यात पांढऱ्याला काय आहे? पांढरा म्हणजे पिवळा, म्हणजे दूध काय आलं? पिवळं झालं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करताना सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य कोणते? सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम. तर कोणते? अरुणाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे टिंबटिंब आहेत. मुख्य भूमीपासून तुटलेल्या भूभागाने बनलेली प्रवाळ बेटे, ज्वालामुखी बेटे आणि खंडीय बेटे. तर कोणते? प्रवाळ बेटे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रवाळ बेट्यालाच काय म्हणतात? कोरल रीफ सुद्धा असं संबोधलं जातं इंग्लिशमधून. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 24 सप्टेंबर 1873, 26 सप्टेंबर 1873, 24 सप्टेंबर 1875, 26 सप्टेंबर 1873. तर कधी स्थापना केली मित्रांनो? 24 सप्टेंबर 1873. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील सत्यशोधक स्थापना करण्याचा मागचा उद्देश समाजातील जातीभेद, लिहून देतो तुम्हाला, जातीभेद, अंधश्रद्धा व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ती 24 सप्टेंबर 1873. आधुनिक भारताचे जनक आणि स्वराज्याचे अग्रदूत या शब्दातील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? राजाराम मोहन राय, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानाडे, दादाभाई नौरोजी. तर कोणाचा केला जातो? आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन राय यांचा समाजसुधारकाचा या शब्दात गौरव केला जातो. तर तो का? कारण राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद केली, स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणासाठी मोठे कार्य केले. कोणती? सतीची प्रथा कधी बंद झाली? 1829. ब्राह्मो समाज कधी स्थापन केला त्यांनी? ब्राह्मो समाज 1828. पुढलं त्यांनी अजून काय केलं? स्त्री शिक्षणाचा प्रश्न विचारला, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? तर हा ग्रंथ मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांना समर्पित केला. ऑप्शन नाही राहिली माझ्याकडे, मी टाकायचं विसरलो. महात्मा ज्योतिबा फुले यांस समर्पित केला. महात्मा ज्योतिराव फुले हे कोण होते? बाबासाहेबांचे गुरु होते. महाराष्ट्रातील 26 जून हा छत्रपती शाहू महाराजांचा जयंती म्हणून साजरी केली जाते? सामाजिक परिवर्तन दिन, सामाजिक न्याय दिन, समाज कल्याण दिन आणि सामाजिक समता दिन. तर काय म्हणून साजरा केला जातो? छत्रपती शाहू महाराजांची जयंती 26 जून म्हणून. येणाऱ्या 4 दिवसानंतर 26 जून आहे, त्या दिवशी आपण छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दलची आपण माहिती घेणारच आहोत महाराष्ट्रात. तर तो आज आपण प्रश्न आलेला आहे, तो काय म्हणून साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 काय म्हणून केला जातो? सामाजिक न्याय दिन. ग्रामगीतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? इंद्रजित भिंगारजी जानोरकर, माणिक बंडोजी इंगळे, माणिक बंडोजी ठाकूरजी यापैकी नाही. तर ग्रामगीतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव काय ओरिजिनल? तसं बी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव काय ओरिजिनल? माणिक बंडोजी इंगळे हे नाव होतं तुकडोजी महाराजांचं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतात 1953 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोगाने खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेची नेमणूक केली? फजल अली, यशवंतराव चव्हाण, गोविंद वल्लभ पंत, सरदार गणीकर. तर कोणत्या आयोगाची नेमणूक केली होती? फजल अली या कमिशनची योजना केली होती. त्याच्यात 2 कमिशन बनले होते किंवा 2 आयोग बनले होते. एक फजल अली आणि एक JVP कमिटी होती. पण पहिला कोणता बनला होता? फजल अली. तो 1953ला बनला होता. त्यांनी रिपोर्ट कधी दिला? 1955च्या स्टार्टिंगला दिला. आणि नंतर 1955ला JVP कमिटी बनली आणि त्याच्यानंतर
3 वर्षांनी त्यांनी रिपोर्ट बनवला. ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय असते? तापमानामध्ये वेळोवेळी होणारी विक्षेपता, तापमानाचे प्रकाशाच्या वायुमंडळातील अवशोषण, ताऱ्यांची गती, वायुमंडळातील वायूच्या बदलाचा अपरिवर्तनांक. तर काय उत्तर? ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वायुमंडळातील वायूच्या बदलता अपवर्तनांक. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामुळे बदललेल्या अपवर्तनांकामुळे ताऱ्यांचा प्रकाश वाकतो, त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मुंबई, मद्रास, कलकत्ता. मुंबई, दिल्ली, कलकत्ता. दिल्ली, मद्रास, कलकत्ता. दिल्ली, अहमदाबाद, मुंबई. तर पहिले 3 स्टेशन कोणते होते? मुंबई, मद्रास, कलकत्ता या 3 ठिकाणी 1861च्या कायद्यानुसार 3 उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आता मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा मला. आपला सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय याची स्थापना कधी केली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखलं जातं? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेयो. तर कोणाला ओळखलं जातं विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून? तर लॉर्ड मेयो यांना ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आर्थिक विकेंद्रीकरणाला सुरुवात कोणी केली होती? लॉर्ड मेयो यांनी. त्यामुळे भारताचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक किंवा भारताचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा फादर म्हणून लॉर्ड मेयो यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? लाला लजपतराय, स्वामी दयानंद, ॲनी बेझंट, पंडित मदन मोहन मालवीय. तर बनारस विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. ती कधी केली होती? BHUची स्थापना 1916. आज आपण 2 स्थापना बघितल्या. रयतची 1919 आणि बनारस विद्यालयाची हिंदू विद्यापीठाची 1916. स्वतंत्र भारताची पहिली आरोग्यमंत्री कोण होती? मौलाना आझाद, जॉन मथाई, सरदार पटेल, राजकुमारी अमृत कौर. तर कोण होती? ऑप्शन क्रमांक 4 राजकुमारी अमृत कौर या होत्या. 14 मीटर लांबीचे दोरीचे सामान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 25 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. आता मित्रांनो 14 मीटर दिलेली आहे, 70 तुकडे करायला लावलेले, पण सगळे काय ऑप्शन आपल्याला सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला 14 मीटरला पहिल्यांदी सेंटीमीटर करावं लागेल. 14 मीटरचं सेंटीमीटर करायचं म्हणल्यावर 14 × 100 म्हणजे 1400 सेंटीमीटर. किती तुकडे करायचे? त्यांना 70 तुकडे करायचे. 1 7 गेला, 1 गेला, 7 दुने 14 म्हणजे 20 सेंटीमीटर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता 2 संख्याचा गुणाकार 1960 आहे, त्यात मसावी 7 आहे, तर त्याचा लसावी किती? आता मित्रांनो तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असेल. मसावी आणि लसावीचा गुणाकार मिळून मसावी आणि 2 मसावी आणि लसावीचा गुणाकार मिळून काय होतं? त्याचं उत्तर काय येतं? गुणाकार येतं. जर मसावी आणि लसावीचा गुणाकार केला त्याचं जे काय रक्कम येणार आहे, जे काय व्हॅल्यू येणार आहे, तो आपला काय असणार आहे? ती संख्या असणार आहे. आता याच फॉर्म्युलामध्ये आपल्याला प्रश्न टाकायचा आहे. आपल्याला काय दिलेली? संख्या दिलेली 1960, मसावी दिलेला आहे 7 आणि आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. तर मग काय करायचा? 1960 भागिले 7 करा, 7 दून 14, किती उरले? 5 उरले. 7 8 56 हा शून्यता 7. ऑप्शन क्रमांक 4 280 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 2 8 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठी संख्या व लहान संख्या यातील फरक किती? पहिल्यांदी मोठी संख्या, नंतर लहान संख्या. 2 8 4 तर 2 8 4ची 842 आणि दुसरी किती होणार आहे? 248. यांचा वजाबाकी करून 12तून 8 गेले 4, हातच्या आला 1, 14तून 5 गेले 9, हातच्या आला 1
8तून 3 गेले 5, 594 आपलं योग्य उत्तर येणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या पोलीस भरती आणि तलाठी भरतीचे जे 25 प्रश्न झालेले आहे, 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरती आणि सराव भरतीचे पेपर बघायला मिळतात. त्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.